मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये. अक्कलकोट पार्ट 2. अक्कलकोटमधील हे खंडोबा मंदिर आहे. या मंदिरालाही इथे महत्त्वाचे स्थान आहे, कारण या मंदिराला स्वामींचे पदस्पर्श लागले आहेत. स्वामींच्या काळात स्वामींनी काही दिवस या मंदिरात वास्तव्य केले होते, म्हणून इथे आलेला प्रत्येक भक्त या मंदिराला भेट देऊन खंडोबाचे दर्शन नक्कीच घेतो. मित्रांनो, आता आपण आलो समाधी मंदिराची. आणि समाधी मंदिराची बरीचशी मोठी लाईन लागलेली आहे. तसं किती टाईम जाईल माहिती नाही इथे. तर आपली मंडळी गेली पुढे, आणि ही बघा बरीच मोठी लाईन. लंबा लाईन लगा. आणि हे दिसतंय तुम्हाला मंदिर दिसतंय. आता मित्रांनो, स्वामी समाधी मंदिरात आपण आलेलो आहोत, पण आपल्याला पुढे शूट करायला मिळणार नाही, कारण सक्त मनाई केलेली आहे. तर ही अशी लाईन आहे, आणि बाहेरून आता लाईन इथे फिरून ह्या गेटने आतमध्ये आलेली आहे. आणि आम्ही आता थोडक्यात आमची होईल लाईन आता. आणि जर तुम्हाला अभिषेक वगैरे करायची तर अभिषेक वगैरे होतात, पण मागच्या वेळेला आलो तेव्हा अभिषेक दिसत होते, पण ह्यावेळी आता कोण दिसत नाही आहे. तर हे चोळप्पा महाराजांचं घर. वरती या दर्शनाचे आलेले पटकन घ्या की महाराज. ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा स्वामी समर्थ महाराजांचा वापरलेला राजदंड आहे. म्हातारे लोक, एजेड लोक कसं काठी स्टिक वगैरे पकडतात, तसा हा राजदंड स्वामी पकडायचे. ह्यावरून तुम्हाला त्यांच्या हाईटचा अंदाज कळेल. ह्या गणपतीचं वैशिष्ट्य हा स्वयंभू आहे. कोपऱ्यात फोटो दिसतोय पांडुरंग पुजारी, माझे पंजोबा ते. त्यांनी 21 वर्ष स्वामींच्या समाधीची सेवा केली. पूर्वी बाथरूम नसायचे, स्वामीजी ते आंघोळ करायचे, पाणी झाडांना जायचं. त्यात एक झाड होतं रुईचा, हनुमानाच्या गळ्यात घालतात ना. पंजोबांना दृष्टांत झाला की रुईच्या खोडात मी त्याला झुले काढ, आणि गणपती निघाला. ह्याची जी सोंड आहे ही डावी पण नाही उजवी पण नाही, ऊर्ध्वगामी वरदमुख आहे. हा कायम आपल्याला वर देणारा गणपती आहे. ह्याला महाराज टेकून बसायचे. हा ओरिजिनल फोटो आहे. स्वामींच्या जे उजव्या हाताला बसलेत ते चोळप्पा महाराज. पुंडलिकासाठी कसं विठ्ठल आले पंढरपुरी, चोळप्पांसाठी स्वामी आले अक्कलकोटी. ह्या घरात महाराज 21 वर्ष राहून स्वामींनी इथेच समाधी घेतली. चोळप्पा महाराजांची मी 6वी पिढी. आणि ह्या समाधीस्थळी 7 ते 10 मध्ये अभिषेक सेवा असतात. अभिषेक आणि अन्नदान सेवा. कोण भक्त इच्छुक असतील ते येऊन सकाळी इथे पूजा करतात. आणि या गणपतीला साक्षी गणपती म्हणतात. कधीतरी मंदिराला आला तर पहिला गणपतीला नमस्कार करून मग देवळात जायचा. देवापर्यंत निरोप पोचवणारा गणपती. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. त्या मंदिरात आता वटवृक्ष मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत मित्रांनो. आणि इथं सगळेजण आपण एंट्री करत होतो. तर आपण तिकडनं परत रिक्षा पकडून इथे आलेलो. आपण आता इथून आपण जे गेलं, इथे पुरुषांची एक वेगळी आणि महिलांसाठी वेगळी. कारण गेल्या आलेलो त्या ही पट्टी नव्हती, तर पब्लिक कशी आतमध्ये घुसत होती. तर ह्या एक वेगळा चांगला प्रकार केलेला आहे. आणि आपण आता मठात आलेलो एकदम मंदिरामध्ये, स्वामींच्या मठात. श्री स्वामी समर्थ. मनात जप करत राहायचं. इथे आलात ना की तुमचं दर्शन वगैरे मस्त होईल. आणि मेन म्हणजे निराकार, म्हणजे तुम्ही बोलतात ना टेन्शनमुक्त व्हाल, हे खरं आहे. तर हे वटवृक्ष दिसतं आपल्याला इथे.
त्या वटवृक्षाखालीच आपले स्वामी येऊन बसायचे. आणि इथे हे मंदिर. बरीच गर्दी आहे बरीच. आणि इथे दिसत आहे की पुरुषांची इथे आणि महिलांसाठी फोडून त्यांना दर्शन दिलं. दिस इज द बेस्ट. तर इथे मंडळी वटवृक्षाला धागे बांधत आहेत आणि आपली प्रार्थना वगैरे होते. आणि हे ते वटवृक्ष आहे जिथे स्वामी बसायचे खाली. शुभम बाकीचे कुठे आहेत? रोहित मानलेला आहे आणि ही झोपली आहे. मागच्या वेळेला आलेलो मित्रांनो तर या पलंगाच्या खालून आपल्या इथून जायला मस्त मिळालेलं. त्या पलंगाच्या खालून गावनं दर्शन घेऊन स्वामींचं दर्शन घेता आलेलं गादीचं. तर ह्या हे पूर्णपणे बंद केलेलं आहे. आता हे चालू करणार का माहिती नाही नंतर पुढे, नाही का हे असंच बघायला मिळणार आपल्याला. ठीक आहे. तर आपली आधी बाकी जी महिला मंडळ यायची आहेत बाकी आहेत त्यांच्यासाठी आपण थांबलो इथे. आता आलेले आहेत आमची मंडळी. हो इकडे या. झालं कसं झालं दर्शन झालं फायनली. इथे रोहित या साईडला बसला आहे. कसं झालं दर्शन? मस्त. अरे वा. श्री स्वामी समर्थ. कसं झालं दर्शन? इथे पुढे बसले सगळे राईट साईडला इथे खाली. अजून कोण आहे आपले मंडळी? ते मुली आहेत ना? तुम्ही दोघीच आहेत ना मागे? अजून कोण आहे? तुम्ही समोर बसले इथे. चला. मित्रांनो, स्वामी समाधी मंदिरात स्वामींचं दर्शन घेऊन आम्ही ह्याच मंदिरात एका बाजूला बसून स्वामींचं नामस्मरण करतो. तुम्ही कधी इथे आलात ना तर स्वामींसाठी घरातून आणलेला प्रसाद हा सर्वात उत्तम. इथे बाजूला घरून स्वामींसाठी आणलेला प्रसाद इतर भाविकांना वाटत होती. तर मित्रांनो इथे दिसतं तुम्हाला हे रुद्राक्ष आहेत आणि ह्या रुद्राक्षापासून स्वामींची प्रतिकृती बनवलेली आहे. आणि ही जी बनवली आहे प्रतिकृती आपल्या जोगेश्वरीचा जो कलाकार आहे साई भक्ती जोगेश्वरीचा मुलगा आहे तो. त्याने स्वतः आता मठ बांधलेला आहे. आणि ही 40,000ची पंचमुखी रुद्राक्ष आहे. त्या रुद्राक्षापासून ही प्रतिमा बनवली गेली आहे. स्वामींची प्रतिमा छान केलं आहे आणि सॉलिड प्रयत्न केला आहे त्याने. छान एक स्वामींना चांगलं तिथं रुद्राक्ष दाखवून प्रकट केलेलं आहे. हा कॉफी आला मित्रांनो. साहेबांची कॉफी आलेली आहे बघा. आईला घेतली हातावरती. एवढी का भरून दिली रे? हां थँक्यू. तर मित्रांनो ही कॉफी आलेली आहे आणि बाकीचे मंडळी चहासाठी तिकडे आपण बसलेले आहेत. अक्कलकोटची स्वामी समर्थ कॉफी. कैसा है चाय? कैसा है? गरम है? कैसा है चाय? बढ़िया. हुजूर वहाँ ताज बोलिए. तबला बजाइए.
तर मित्रांनो आता संध्याकाळ झाली, आम्ही परत एकदा रूमवरती आलो. आमची अर्धी मंडळी चालली आहेत ह्या ऑटोमध्ये आणि आम्ही त्या ऑटोमध्ये बाकीची मंडळी चालली आहेत. बाय बाय. पत्र पाठवा हा काय फोन करा काही बसल्यावरती. बाय बाय. आणि आम्ही आता ह्या मंडळी इकडे चालतो. तुम्ही इथे ना पुढे बसा ना, पुढे मी बसतो पुढे, तुम्ही ते बसा. ह्या ऑटोमध्ये चालले आहेत 4 जण आणि बाकीची मंडळी त्या पुढच्या ऑटोमध्ये गेले. तर आम्ही पहिल्या जाणार कुठला हे आणि दुसरं काय आता शिवपुरी. तर शिवपुरी मंदिर एक आहे तिकडे जाणार. तर 2 स्पॉट आता आपण करतो. चला आमच्या बरोबर. तर मित्रांनो आपण ह्या दर्ग्याला आलो तिथे आणि हा बघा आमचा छोटू हाय बघा, हा स्वतःहून चालतो आहे. एवढा शिड्या चढायला लागला आहे, त्याला उचलून पण नाही घ्यायचं. आणि आमची मंडळी सगळी इथे पुढे चालत आहेत. हा तो दर्गा आहे जिथे स्वामी येऊन बसायचे ह्या दर्ग्यामध्ये. आता एक्झॅक्ट जागा कुठली आहे ती नाही माहिती, पण स्वामी इथे येऊन बसायचे. आणि इथे रुचिता आहे. रुचिता यांच्या मागचं काय रिझन होतं? आपण बांगड्या का चढत आहे. आणि ही जी मदार आहे ती कोणती ती राणी मुलगी होती ना, त्यांची बहीण ना. इथे इथले जे हे होते शेखनूर त्यांची बहीण आहे. आणि काही इच्छा मनोकामना काही असतील आरोग्यासाठी लग्नासाठी तर इथे त्यांच्याकडनं 5 बांगड्या मिळतात. त्याची पूजा करायची असते दर पौर्णिमेला. आणि मग त्याच्यानंतर फलश्रुती झाली की मग तुम्ही 1-1.5 डझन 2 डझन जसं असेल ते सांगतील तसं त्याप्रमाणे तुम्ही बांगड्या चढवायच्या. बांगड्या चढवायच्या. अच्छा. आणि ते शेखनुरांचं पुढे जायचं पाया पडून घ्यायचं. तर आता मित्र आपण दर्ग्यामध्ये इथे आलेलो होतो आणि 2 मित्रमंडळी आपली इथे भेटली. तुझं नाव काय? आदिल. आदिफ. आणि तुझं? अरमान. तर अरमान आणि आदिफ असे 2 आपले मित्र आहेत इथे आहेत. तुम्ही रोज येता इथे? तुम्ही शाळेत आहेत? कितवीला येतात? 5वीला. तर 2 मित्र 5वीला शिकतात आणि 4थीला आहे. अच्छा. मित्र नाही भाऊ आहे. तुम्ही भाऊ आहे? हां. आणि सख्खे भाऊ आहे मग? मामाचा मुलगा आहे. अच्छा, मामाचा मुलगा आहे. अच्छा. चला बरं वाटलं बघ भेटून तुम्हाला. तर चॅनलला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि अक्कलकोट फिरायला या. आणि अक्कलकोट फिरायला या. नक्की या. तर दर्गा दाखवत स्वामी येऊन बसायचे हा ना दर्गा आहे इथं. स्वामी येऊन बसायचे. चला इथं पण येऊ शकता. तिकडं खाली मंदिर आहे तिकडं पण येऊ शकता. अरे हॉरर वाटते रे. पटकन असं एक समोर बाई उभी आहे लगेच पटकन गायब व्हायची तिकडनं. तर मित्रांनो आपण आता आलो शिवपुरीमध्ये आणि शिवपुरीमध्ये आता इथे बरंच काय बघण्यासारखं मिळणार आता माहिती नाही मला पण काय ते. तर हे मंदिर आहे शिवपुरीचं इथे आणि आतमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतं आहे बरं झालं कारण हे दादा बोलतात 2 तास लागेल. एवढं बघण्यासारखं काय आहे तुला कळेल. तर चला आतमध्ये जाऊया. हां पाय वरतून तुला ये इकडे. हां पाय टाका वरून. चप्पल का काढली तू? हां चप्पल आपण सगळ्यांनाच काढायची होती ना.
सुंदर मंदिर आहे आणि ते वरती गेले ते गणेशाची मूर्ती आहे आणि ही पण आपल्याला दगडी मूर्ती दिसते मित्रांनो, पाषाणाची मूर्ती आहे. ही पण इथे दिसते मूर्ती आणि ते शिव आहे. हर हर महादेव. आता अजून एक मंदिरकडे आलो आपण इथे आणि हे मंदिर पण सुंदर आहे इथे आणि इथे लायटिंग वगैरे एवढं सुंदर केलं आहे, छान आहे आणि शांतता खूप सुंदर आहे, खूप सुंदर. तर या मंदिरात आपल्याला ते परशुरामाची म्हणजे कल्की अवतार परशुराम यांची इथे प्रतिमा दिसते, खूप छान आहे. इथे आल्यावरती ना एक वेगळंच खात्री येतं कारण तेवढी तुम्ही जे इथे आलात ना मित्रांनो कधी या. इथे ते गुरुजी आहेत ते आपलं तुम्हाला थोडंसं एक गोष्ट किंवा असं गोष्ट नाही म्हणणार तुम्हाला ज्ञान वाटेल एक. आणि ते ज्ञान खरं ऐकणार काय मी तुमच्यावर एक्सप्रेस नाही करू शकत ते पण मी समजून शकलो आहे की ते काय म्हणजे बऱ्याच गोष्टी आपण ना ह्याच्यातनं विसरून गेलेलो आहेत कारण त्या पिढ्यानं पिढी चालल्याच नाही आहेत. कालांतराने त्या सगळ्या म्हणजे एक एक्झाम्पल देतो की अग्निहोत्र म्हणजे एक आपण अग्नी होम व्हायचे. होम हा प्रकार जो पूर्वी चालायचा तो कालांतराने बंदच झाला आहे. आपण देवाच्या याच्यासाठी देवासाठी अग्नी म्हणजे अग्नी होम करून आपण देवाला हे करायचो. तर आता त्याच्या जागी आपण तो अगरबत्त्या आणि धूप लावून आपण देवाला हे करतो त्या ह्याच्यावरती आलो. त्याचं अग्निहोत्राचं जे म्हणजे त्याची जी ताकद आहे ना त्याची ते बोलणारे फळ आहे ना ते वेगळं आहे, आपण नाही जाणू शकणार. तुम्ही ना मित्रांनो कधी आलात नाही शिवपुरीला या. शिवपुरीमध्ये तुम्हाला इथे बसून तुम्हाला प्रवचन देत म्हणा काही असेल सुंदर आहे. मी तर म्हणतो मुलांनी इथे यायला पाहिजे, कॉलेज बॉईज असेल किंवा कोणी सगळ्यांनी या. खरं म्हणजे इथे आलं की मला काय वेगळंच हे फील झालं म्हणजे मला एक बोलतो ना आंतरिक पॉझिटिव्ह असे एनर्जी वगैरे पण तयार होते ना तसं झालेलं आहे. मी एक्सप्रेस नाही होऊ शकत तुमच्यासमोर, मी समजू शकत नाही तुम्हाला, पण तुम्ही इथे या. खरं मस्त मी बाकीच्या पण विचारेन कसं वाटलं त्यांचं मत पण जाणून घेऊया. चला सगळी मंडळी आता बाहेर आलेली आहेत. कसं वाटलं तुम्हाला आतमध्ये? मस्त एकदम छान ऐकून मस्त बरं शांत वाटलं आणि हे सगळं म्हणजे आताच्या पिढीला पण छान आणि चांगलंच सर्वांसाठी रिक्वेस्ट करेन की सगळ्यांना इथे यायला पाहिजे. मला सगळ्या मुलांनी किंवा विद्यार्थ्यांनी इथे येऊन ते ऐकायला पाहिजे. आणि बऱ्याच गोष्टी आपल्यापासून ज्या लपल्या त्या बरोबर ते त्यांच्याकडनं त्याबद्दल एक जागृत झालं. मला पण बरं वाटलं इथे. तुम्हाला कसं वाटलं? हो छान वाटलं, शांत एकदम. तुम्हाला वाटलं खूप छान. तेच मी म्हटलं या इकडे, लोकांनी या इकडे ऐका जरा तुमचं काय ते. शिवपुरीमध्ये यायलाच पाहिजे. हो गुरुकुलमध्ये या नक्की कसं वाटलं तुला? ते येऊन खूप छान वाटलं, शांत वाटलं एकदम शांत वाटलं. पण त्यांचं ते प्रवचन होतं म्हणजे त्यांनी जे सांगितलं आपलं ते त्याबद्दल ऍक्च्युली आताच्या काळाला रिलेट करतं आहे. म्हणजे त्या आजच्या घडामोडीला रिलेट करून त्यांनी सांगितलं आणि जी सत्यस्थिती ऐकवती सत्यस्थिती त्याने डोळ्यासमोर आणून ठेवली होती. ऍक्च्युली तुम्हाला कसं वाटलं तिकडे ऐकून त्यांची गोष्टी? छान वाटलं, म्हणजे काहीतरी एक बोलतो ना आपलं थोडंसं डोळे उघडले किंवा आपल्या एक माइंडला एक ट्रिक मिळाली की हा काहीतरी शिकण्यासारखं आहे. राईट. आमच्यासाठी चांगलं आहे ते. यस आज तुमच्यासाठी खरं चांगलं आहे आणि मग तुमच्यासारख्या पिढीने ॲक्च्युली इथे यायला पाहिजे, सगळ्यांनी द्यायला पाहिजे. तर मित्रांनो तुम्ही कधी आलात तर शिवपुरीला नक्की भेट द्या.
आणि त्या गुरुजी ते सर आहेत त्यांना नक्की भेटा, ते तुम्हाला स्वतःहून भेटतील. तर आत्ताचा हा व्हिडिओ होता, आजचा दिवसभराचा आपला, काल सकाळपासून अक्कलकोटपासून. आणि आता आपण इथून निघतो आहे रूमकडे. बाकीची मंडळी आमची पुढे गेलेली आहे. तर उद्या आम्ही जाणार आहोत तुळजापूर, गाणगापूर तुळजापूर जाणार आहोत आणि परवा पंढरपूर जाणार आहोत. तर आता मी आता हा व्हिडिओ इथे संपवतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये दुसरा भाग घेऊ. चला तर बाय बाय. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.